Hello, hello. This is the My Artifact episode number 1708. आजची तारीख आहे 10 ऑक्टोबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:30 झाले. गेले मागचा काही 3-4 हप्ते माझी कंटिन्यू नाईट शिफ्ट होती. सो मला नाईट शिफ्ट का आवडते, कारण नाईट शिफ्ट मध्ये सांगू, मोस्ट ऑफ दी ना जे सिनियर लोक ऑफिसमध्ये ते राहत नाही या. बट असं काही सिनियर लोक आहे नाही, त्यामुळे मग आपण काही फ्री सुटतो वगैरे असं पण नाही या. जे सकाळी काम करावं लागते ते संध्याकाळी पण काम करावं लागते. फरक काही आहे नाही, फक्त एक भीती राहते समहाव, बस का हे लोक दिसले नाही पाहिजे, दॅट्स इट. त्यामुळे मला कसं, आणि सेकंड शिफ्ट इज काइंड ऑफ लाईक अ गुड, कारण तेव्हा हे लोक राहत नाही, सिनियर लोक ओनली कॅड मेंबरच राहतात. त्यामुळे मला सेकंड शिफ्ट आवडते या. बट अनफॉर्च्युनेटली सेकंड शिफ्ट इज नॉट रिअली गुड फॉर माय हेल्थ या. कारण कसं आहे की मला झोप कधी लागायची नाही या. मी 3-4 वाजेपर्यंत जागा राहायचो, सकाळी 11-12 वाजेपर्यंत झोपून राहायचो. नेहमी पोटात गॅसेस राहायच्या, नेहमी या. मी किती वॉक करू ना, नेहमी पोटात गॅसेस राहायच्या. पण आता माझी फर्स्ट शिफ्ट आहे, मॉर्निंग शिफ्ट. मला वेळ भेटत नाही बरं, आणि मी तर वॉक पण नाही करत. लिटरली आता थोडा वेळ वॉक करून आलोय, मी वॉक पण नाही करत. सकाळी खातो चांगला दाबून, संध्याकाळी खातो चांगला दाबून, काहीच कमी नाही. आणि मला 3 वेळा संडास लागते, 3 वेळा. एक सकाळी उठल्याबरोबर, सकाळी 5 वाजता, ऑफिस मधून आल्यावर, आणि संध्याकाळी जेवल्यानंतर. आणि बहुत जबरदस्त वाटते. आता संडास झाली ना, बहुत मस्त वाटतंय, खूप हलकं हलकं वाटते. इट वॉज गुड. आजचा दिवस पण काफी गुड होता असं म्हणू शकतो मी या. आज मी त्या क्लासेसला गेलो होतो, स्क्रिप्ट रायटिंगच्या क्लासेसला. येस, आजचा पहिला दिवस. काल मी त्याचे पैसे भरले, 15,000 रुपये. पुढल्या महिन्यात मला 20,000 रुपये भरायचे त्याचे. काइंड ऑफ लाईक अ व्हेरी कॉस्टली झालाय माझ्यासाठी. येस, 35,000 रुपये. बट कधी ना कधी ते असं खर्च करायचा होताच त्या. आणि समज जर तू आता खर्च केला तरी ठीक आहे, समोर समज जर तू थांबला असता आणि समोर खर्च करण्याचा प्रयत्न केला असता, तर समोर खर्च अजून पण जास्त असता. समोर म्हणजे म्हणजे की करीब आता तुला 35,000 रुपयात क्लासेस भेटले. विचार कर, समजा तुला 50,000 असे क्लासेस भेटले असते तर या, तेव्हा काय केलं असतं, राईट? सो राईट नाऊ तुझ्यासोबत जे होऊन राहिलंय याला दोष न काढण्यात, जे भेटत आहे इट वॉज गुड, याला ऍक्सेप्ट कर. आणि भेटत आहे, इट वॉज काइंड ऑफ लाईक अ गुड या. मी एक नवीन चॅप्टर एक्सपिरियन्स करून राहिला मी माझ्या लाईफमध्ये या. आजचा पहिलाच दिवस आहे, असा फारसं काही चेंज झालं असं वगैरे असं काही आहे नाही, असं मी म्हणत पण नाही या. बट कसं एक प्रकारे सुरुवात झाली असं मला वाटते या. आज मला शिकवलं गेलं की एक फिल्म बनते कशी या. एक फिल्म बनते कशी, त्याच्यामध्ये एक रायटरचं काम काय असते, एक डिरेक्टरचं काम काय असते, ऍक्टरचं काय काम असते, सिनेमा फोटोग्राफी यांचं काय काम असते, कोरिओग्राफर आहे, सिंगर्स आहे, खूप सारे लोक आहे जे एकत्र येऊन एक फिल्म बनवतात. आणि ती एक मास्टरपीस फिल्म असते. येस, बिहाइंड द काम कसं चालते, कशाप्रमाणे तिथे काम केलं जाते, आज मी त्या गोष्टी जाणून घेतलो. खूप सारे डिटेलमध्ये नाही, बट तुला असं वाटते का हे तू अगोदरपासून जाणून होता? आय नो, मला माहित होतं अगोदरपासून जाणून होता.
बट सम हाऊ या ट्युशन क्लासेसनी मला एक प्रकारे याच्याबद्दल अजून जाणण्याचा एक प्रकारे माझ्याबद्दल एक प्रकारे क्युरिओसिटी आली. मी असं काहीच म्हणू शकत नाही की त्या व्यक्तीने मला काही शिकवलं, त्यांनी काहीतरी असं काहीतरी नवीन असं काहीतरी शिकवलं बा, असं मी कधीही म्हणू शकत नाही. कारण मला जे माहित होतं तेच त्याने मला शिकवलं. बट याच्यामध्ये माझ्यामध्ये एक उमेद तयार झाली का खरंच मी एक फिल्म मेकर बनू शकतो. आणि दॅट इज समथिंग रिअली गुड. हेच एक फॅक्टर असते जे एक प्रकारे बेस्ट बनवते. माझ्या तोंडाला फुऱ्या आल्या रे, जिभेला, आणि त्यामुळे मी थोडं जास्त बोलू शकत नाही. मला बहुत जास्त दुखते, त्यामुळे मी फारसं बोलत नाही. गेले या 3-4 दिवस माझे आर्टिफॅक्ट एपिसोड असेच होऊन राहिले. वेल, याच्यात आपण काही करू शकत नाही, कारण ऑफकोर्स इट्स so right now this is the my artifact episode number 1708. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.